नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ केमिस्ट्री, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ RCC. So previous class discussion was going on reference electrodes. Reference electrodes त्याचा मी कन्सेप्ट एक्सप्लेन केला होता. एखाद्या इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल आपण डायरेक्टली मेजर करू शकत नाही, बिकॉज इलेक्ट्रोड पोटेन्शियल कन्सेप्ट हा आयसोलेटेड इलेक्ट्रोडमध्ये एक्झिस्टच करत नाही. It arises during the working of galvanic cell. Galvanic cellच्या वर्किंग मध्ये इलेक्ट्रोड पोटेन्शियल अराइज होत असतं किंवा ओनली ऑक्सिडेशन, ओनली रिडक्शन इज नॉट पॉसिबल. ऑक्सिडेशन इज ऑलवेज फॉलोड बाय रिडक्शन. म्हणून एकट्या इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल काढता येत नसतं. मग एकट्या इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल काढायचं कसं, ते काढण्यामध्ये हेल्प करणारे इलेक्ट्रोड्स कोणते? रेफरन्स इलेक्ट्रोड्स. रेफरन्स इलेक्ट्रोडचा मीनिंग सांगितला होता, द इलेक्ट्रोड्स हुज पोटेन्शियल इज ऑलरेडी नोन टू अस. द इलेक्ट्रोड्स हुज पोटेन्शियल इज ऑलरेडी नोन टू अस and which are used in the measurement of potential of other electrodes. They are called reference electrodes. ज्यांचं पोटेन्शियल ऑलरेडी आपल्याला माहिती असतं आणि ज्यांचा वापर दुसऱ्या इलेक्ट्रोडच्या पोटेन्शियल मेजरमेंटमध्ये केला जातो त्याला म्हणतात रेफरन्स इलेक्ट्रोड. टू टाइप्स. रेफरन्स इलेक्ट्रोडचे दोन टाइप असतात, प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड आणि सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोड. प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड आणि सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोड मी ब्रीफ मध्ये सांगितलं होतं. आता मी जाणार आहे डिटेल मध्ये. प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड. प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड. प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड. ठीक आहे, पहा. प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड्स. प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड म्हणजे पहिला रेफरन्स इलेक्ट्रोड, फर्स्ट रेफरन्स इलेक्ट्रोड. तर IUPAC न हा इलेक्ट्रोड फिक्स करून टाकलेला आहे. इट इज स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. ठीक आहे. याला ब्रीफ मध्ये काय म्हणतात रे? याला ब्रीफ मध्ये SHE किंवा NHE. शी. फक्त हायड्रोजन इलेक्ट्रोड नाही. प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड म्हणल्यानंतर फक्त हायड्रोजन इलेक्ट्रोड म्हणायचं नाही. काय म्हणायचं रे? स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. SHE किंवा NHE, नॉर्मल हायड्रोजन इलेक्ट्रोड. ठीक आहे. तर बघा याचा अर्थ नेमका काय असतो. आता नावामध्ये स्टँडर्ड वर्ड आहे. स्टँडर्ड कंडिशन्स इन इलेक्ट्रोकेमिस्ट्री आपण पाहिलं होतं. काय? 298 केल्विन, 298 केल्विन, 1 बार and 1 मोलार. 298 केल्विन टेम्परेचर, 1 बार प्रेशर and 1 मोलार कॉन्सन्ट्रेशन. या सगळ्या कंडिशन ज्या हायड्रोजन इलेक्ट्रोड मध्ये सॅटिस्फाईड असतात त्याला म्हणायचं स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. ठीक आहे. तर बघा मी याची डेफिनेशन लिहितोय. डेफिनेशन लिहिण्याचं कारण आहे, बोर्ड एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारला जातो. डिफाइन SHE, define standard hydrogen electrode. See definition. The electrode in which pure and dry hydrogen gas, pure and dry hydrogen gas is adsorbed on platinum plate. तर बघा प्युअर अँड ड्राय हायड्रोजन गॅस ॲट 1 बार प्रेशर पण लिहूत आपण. ॲट 1 बार त्या हायड्रोजन गॅसचं प्रेशर किती असतं रे? 1 बार असतं. 1 बार इज adsorbed on platinum plate which is kept immersed in solution of 1 molar H plus. concentration पण सांगतोय आपण 1 मोलार
ॲट 298 केल्विन. टेम्परेचर किती आहे? 298 केल्विन. बघा आता कंप्लीट डेफिनेशन, तुम्हाला अर्थ पण समजून जाईल. व्हॉट इज द मिनिंग ऑफ स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. तर बघा, असा इलेक्ट्रोड ज्या इलेक्ट्रोडमध्ये प्युअर आणि ड्राय हायड्रोजन गॅस ॲडझॉर्ब केलेला असतो. ॲडझॉर्ब म्हणजे सरफेसवर प्रेझेंट केलेला असतो, सरफेसवरती. ठीक आहे. त्याचं प्रेशर किती आहे? 1 बार आहे. आणि ती प्लेट, ती प्लॅटिनमची प्लेट इमर्स केलेली असते कशाच्या? H+च्या सोल्युशनच्या. H+च्या सोल्युशनच्या. H+च्या सोल्युशनच्या ज्याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे? 1 मोलार. आणि त्या सोल्युशनचं टेम्परेचर किती आहे? 298 केल्विन. ठीक आहे. फॉर बोर्ड एक्झाम यू हॅव टू लर्न दिस डेफिनेशन. ठीक आहे. नीटसाठी तुम्हाला अर्थ माहिती पाहिजे. ठीक आहे. हायड्रोजन गॅसचं प्रेशर किती? 1 मोलार. आता गॅसचा इलेक्ट्रोड आहे म्हणजे प्लॅटिनम प्लेट तर येईलच ना. टाइप्स ऑफ इलेक्ट्रोडमध्ये मी सांगितलंय प्लॅटिनम प्लेटचा वापर कॉन्टॅक्टसाठी केला जातो. प्लॅटिनम प्लेटवर हायड्रोजन गॅस आहे ज्याचं प्रेशर किती आहे? 1 बार आहे. आणि ती प्लेट आपण सोल्युशनमध्ये डीप केली आहे ज्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे 1 मोलार. आणि सोल्युशन कशाचं आहे? H+ आयनचं आहे. टेम्परेचर किती मेंटेन्ड आहे? 298 केल्विन. ठीक आहे का? अरे ठीक आहे का? सिंपल थिंग आहे, एकदम सिंपल थिंग आहे. आता नीट किंवा जेई एक्झामसाठी तुम्हाला काय लक्षात ठेवायचं? तर याचं रिप्रेझेंटेशन, सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन. आपण जसं कन्व्हेन्शनल रिप्रेझेंटेशन पाहिलं होतं गॅल्व्हॅनिक सेलचं, तसं इलेक्ट्रोडचं रिप्रेझेंटेशन कसं असतं. ठीक आहे. तर बघा, हायड्रोजन इलेक्ट्रोड, स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड रिप्रेझेंटेशन इज लाईक दिस. H+ having concentration 1 molar, H+ having concentration 1 molar. हायड्रोजन गॅस ॲट 1 बार. टेम्परेचर रिप्रेझेंटेशन मध्ये कधीच लिहित नसतात, पण गॅसचं प्रेशर हे कंपल्सरी लिहायचं असतं. कॉन्सन्ट्रेशन आयनचं आणि गॅसचं प्रेशर हे कंपल्सरी आहे. प्लॅटिनम सॉलिड याला म्हणायचं SHE. तुम्हाला हे रिप्रेझेंटेशन व्यवस्थित लक्षात ठेवायचंय. क्वेश्चन वाचल्यानंतर अगोदर पाहावं लागतं हे कॉन्सन्ट्रेशन किती आहे. हे 1 मोलार आहे, हे 1 बार आहे म्हणून हा SHE आहे, स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड आहे. इन केस समजा मी इथं लिहिलं 0.1, आता हा SHE नाही, मग हा कोण आहे? हा SHE नाही तर कोण आहे? 0.1 म्हणल्यानंतर SHE नाही आहे, हा मग कोण आहे? इट इज सिम्पली हायड्रोजन इलेक्ट्रोड. हा फक्त हायड्रोजन इलेक्ट्रोड झाला. आता तुम्ही स्टँडर्ड हा वर्ड वापरू शकत नाहीत. स्टँडर्ड वर्ड वापरण्यासाठी 3 गोष्टी असाव्या लागतात. काय काय? 1 मोलार, 1 बार, 298 केल्विन. 1 मोलार, 1 बार, 298 केल्विन. एक जरी या तिन्हीपैकी एक जरी कंडिशन सॅटिस्फाईड नसेल, देन इट इज नॉट स्टँडर्ड इलेक्ट्रोड. लक्षात आला का कन्सेप्ट? ठीक आहे. किंवा समजा हे 1 मोलार दिले, हे 1 मोलार दिले, पण हे 2 बार दिले, आता देखील याला तुम्ही SHE म्हणू शकत नाहीत. SHE होण्यासाठी हे 1 मोलारच असावं आणि हे 1 बारच असावं. कंपल्सरी सगळ्या कंडिशन सॅटिस्फाय झाल्या पाहिजेत. आणि सोल्युशनचं टेम्परेचर देखील किती असावं लागतं? 298 केल्विनच असावं लागतं. रिप्रेझेंटेशन व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे का? अरे ठीक आहे का? ओके. नाव रिॲक्शन्स या इलेक्ट्रोडच्या होणाऱ्या रिॲक्शन्स. ठीक आहे. ठीक आहे. बघा, when it acts as कॅथोड, जेव्हा हा कॅथोड म्हणून काम करतो, and when it acts as anode, दोन्ही रिॲक्शन आपल्याला पाहायच्यात. when it acts as anode, कॅथोड म्हणून जेव्हा काम करतो आणि एनोड म्हणून जेव्हा काम करतो, दोन्ही वेळेच्या रिॲक्शन बघू. आता बघा, कॅथोड म्हणून काम करतोय, कॅथोडवर कोणती प्रोसेस होत असते सांगा? चला, कॅथोडवर ऑलवेज रिडक्शन, म्हणजे मला रिडक्शन लिहावं लागेल. 2H+ हॅव्हिंग कॉन्सन्ट्रेशन 1 मोलार प्लस 2 इलेक्ट्रॉन गिव्हिंग हायड्रोजन गॅस ॲट 1 बार. ही झाली रिॲक्शन. जेव्हा तो कॅथोड म्हणून काम करतो, कोणती रिॲक्शन होत असते? रिडक्शन रिॲक्शन होत असते. बघा, रिडक्शन, गेन ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे काय रे? रिडक्शन. ठीक आहे. आता जेव्हा तो एनोड म्हणून काम करतो, ऑक्सिडेशन होणार आहे. ऑक्सिडेशन रिॲक्शन लिहू, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन दिसावा.
H2 gas at 1 bar giving 2H plus having concentration 1 molar plus 2 electron. म्हणजे रिॲक्शन एक्झॅक्टली अपोजिट आहे. पाहू शकता रिॲक्शन इज एक्झॅक्टली अपोजिट. जेव्हा तो कॅथोड म्हणून काम करतोय आणि जेव्हा तो ॲनोड म्हणून काम करतोय रिॲक्शन अपोजिट आहे. ठीक आहे, तुम्हाला एवढ्या गोष्टी ठीक आहे बघा, रिप्रेझेंटेशन आणि रिॲक्शन या दोन गोष्टी आपल्याला MCQ सॉल्व्ह करताना लागतात. ठीक आहे, हे बोर्डसाठी डेफिनेशन तुम्हाला लक्षात ठेवायचे. राहील ना लक्षात. आता महत्त्वाची गोष्टी मी सांगितली ऑलरेडी प्रिव्हियस क्लासमध्ये. प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड हा SAची डिसाईड केलेला आहे. कोण केलाय? IUPACनं. आणि SAची जेव्हा प्रपोज करण्यात आला तेव्हाच त्याचं पोटेन्शियल फिक्स करण्यात आलंय. किती आहे याचं पोटेन्शियल? स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल E0 इक्वल्स टू हाऊ मच? 0 व्होल्ट. SAचीचं पोटेन्शियल किती आहे रे? 0 व्होल्ट आहे. तो कॅथोड म्हणून काम केला तरी आणि ॲनोड म्हणून काम केला तरी. ठीक आहे, whether it acts as cathode or anode it doesn't matter, its potential is always taken to be 0 volt. कोणाचं? स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोडचं. लक्षात ठेवायचंय तुम्हाला. मी प्रश्न देखील सांगितला होता, असा प्रश्न आलेला आहे प्रिव्हियस इयरच्या सेक्शनमध्ये, तुम्ही पाहू शकता. द पोटेन्शियल ऑफ SAची इज 0 volt बिकॉज सांगा का बरं? नाही, काही सांगता येत नाही. का बरं माहित नाही आपल्याला, कारण ते IUPACने डिसाईड केले, आपण नाही. आपण त्याला रिझन देऊ शकत नाही. आपण एवढं म्हणू शकतो इट इज डिफाईन्ड इन दॅट वे. त्याला डिफाईनच त्या पद्धतीत करण्यात आलंय. त्याचं पोटेन्शियल 0 व्होल्ट हे फिक्स करण्यात आलंय. त्याचं पोटेन्शियल हे ॲझ्युम करण्यात आलेलं आहे. किती आहे? 0 व्होल्ट. देर इज नो रिझन फॉर दॅट पर्टिक्युलर व्हॅल्यू. राहील ना लक्षात? ठीक आहे. आता बघा, SAची मी रिप्रेझेंटेशनमध्ये वगैरे सांगितला, पण रिअल प्रॅक्टिसमध्ये जर SAची जर पाहायचा झाला, SAची जर आपण पाहिला, त्याच्या डायग्राम दिलेले आहेत पुस्तकांमध्ये. इट इज व्हेरी हेवी ॲपॅरेटस. खूप मोठं ॲपॅरेटस असतं ते. ठीक आहे, डायग्राम बेस्ड आपल्याला काही नीट किंवा JEE क्वेश्चन येत नसतो. सो फॉरगेट अबाउट दॅट. ठीक आहे, हां, बोर्ड एक्झाममध्ये ड्रॉ द नीट अँड लेबल डायग्राम असा क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे, आतापर्यंत आलेला नाही तसा क्वेश्चन, पण येण्याची शक्यता आहे. वाटलं तर त्या डायग्राम मी नंतर दाखवणार आहे, प्रोजेक्टरवर त्या डायग्राम दाखवतो, नाहीतर आपला टाईम असाच वेस्ट होईल. ठीक आहे, कारण ते युजलेस काम आहे. हेवी ॲपॅरेटस असतं. या SAचीचा वापर तुम्ही कॅथोड म्हणून पण करू शकता, ॲनोड म्हणून देखील करू शकता. ठीक आहे, आता याचे जे डिसॲडव्हान्टेजेस आहेत, SAची मध्ये काही ड्रॉबॅक्स आहेत. हे ॲपॅरेटस खूप मोठं असतं. SAचीचा ॲपॅरेटस खूप मोठा आहे. सो इट इज व्हेरी डिफिकल्ट टू हँडल अँड ट्रान्सपोर्ट. याला हँडल करणं आणि ट्रान्सपोर्ट करणं खूप अवघड आहे. हाच याचा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे. ठीक आहे, आणि परत ड्युरिंग इट्स वर्किंग, SAची वर्किंगमध्ये त्याचं प्रेशर, त्याचं कॉन्सन्ट्रेशन, त्याचं टेम्परेचर तेवढं एक्झॅक्ट मेंटेन करणं एक अवघड आहे. ड्युरिंग इट्स वर्किंग प्रेशर बदलू शकतं, टेम्परेचर बदलू शकतं, कॉन्सन्ट्रेशन बदलू शकतं, असे काही याच्यात ड्रॉबॅक आहेत. एवढे ड्रॉबॅक जर सोडले, SAची खूप चांगला इलेक्ट्रोड आहे. का? तर त्याचा वापर केल्यानंतर कॅल्क्युलेशन्स खूप इझी होतात. का इझी होतात? आणि याचं पोटेन्शियल किती आहे? 0 व्होल्ट आहे. याचं पोटेन्शियल किती आहे? 0 व्होल्ट आहे. ठीक आहे, आता बघा, मी जो क्वेश्चन मी सांगितला होता, मी रेफरन्स इलेक्ट्रोड कन्सेप्ट एक्सप्लेन करताना मी जिथून सुरुवात केली होती की बाबा झिंक इलेक्ट्रोडचं मला पोटेन्शियल काढायचं आहे. कसं काढायचं? ठीक आहे, आता मी SAचीचा वापर करून सांगतो कसं काढलं जातं. तुम्हाला झिंक इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल काढायचं आहे, इझिली काढता येतं. काय करायचं? झिंक इलेक्ट्रोडला SAची बरोबर कपल करायचं. झिंक इलेक्ट्रोडला SAची बरोबर कपल करायचं. गॅल्व्हॅनिक सेल तयार होईल. 2 इलेक्ट्रोड कंबाईन झाली की काय तयार होते रे? गॅल्व्हॅनिक सेल तयार होईल. झिंक इलेक्ट्रोड आणि SAची मी कपल केले, गॅल्व्हॅनिक सेल तयार झाली. आता त्या गॅल्व्हॅनिक सेलचा EMF मोजायचा. गॅल्व्हॅनिक सेलचा EMF एकदम इझिली मेजर करता येत असतो. फिजिक्समध्ये ती मेथड आहे पोटेन्शिओमीटर वायर मेथड. तुम्हाला करंट इलेक्ट्रिसिटी टॉपिकमध्ये ती मेथड होईल, कारण मला झाली होती माझ्या 12वीला पोटेन्शिओमीटर वायर मेथड. त्या पोटेन्शिओमीटर वायर मेथडमधून गॅल्व्हॅनिक सेलचा EMF मोजता येतो. आता EMF मोजला, काहीतरी व्हॅल्यू आली. EMF मोजल्यानंतर मला काहीतरी व्हॅल्यू मिळाली. आता EMFचा तर फॉर्म्युला पाहिला आहे आपण. दोन्ही रिडक्शन पोटेन्शियल घेतल्यानंतर कॅथोड मायनस ॲनोड, कॅथोड मायनस ॲनोड हा फॉर्म्युला वापरायचा. कॅथोड मायनस ॲनोड. आता त्या 2 इलेक्ट्रोडपैकी एक तर SAची असेल आणि दुसरा झिंक असेल. SAची तर व्हॅल्यू माहिती आहे ना आपल्याला, किती आहे? 0 व्होल्ट. बघ रे, SAची व्हॅल्यू किती आहे?
0 व्होल्ट. मग तो कॅथोड असला काय ॲनोड असला काय. गॅल्व्हॅनिक सेलचा EMF माहिती आहे, SHE ची व्हॅल्यू माहिती आहे, तुम्हाला झिंकची व्हॅल्यू एकदम इझिली सांगता येऊ शकते. हा याचा वापर आहे. ठीक आहे. वी कॅन यूज SHE इन द डिटर्मिनेशन ऑफ पोटेन्शियल ऑफ एनी इलेक्ट्रोड. कुठल्याही इलेक्ट्रोडच्या पोटेन्शियल डिटर्मिनेशनमध्ये SHE चा वापर केला जाऊ शकतो. लक्षात आले का सगळ्यांच्या? काय काय लक्षात ठेवायचं तुम्हाला? मिस्टेक मॅक्झिमम स्टुडंट काय करतात, SHE ओळखण्यामध्येच करतात. तर तू लक्षात काय ठेवायचं आहे, 1 मोलार कॉन्सन्ट्रेशन असावं, 1 बार प्रेशर असावं आणि 298 केल्विन टेम्परेचर असावं. या तिन्ही कंडिशन ॲट ए टाइम सॅटिस्फाय झाल्यानंतरचा हायड्रोजन इलेक्ट्रोड म्हणजेच स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड किंवा नॉर्मल हायड्रोजन इलेक्ट्रोड. शी आहे ही. शी आवडते ना तुम्हाला? शी. ठीक आहे, राहील ना लक्षात? ओके, चला नोट करा मग. आता पुढे पाहूत. सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोड. सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोड. सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोड. तर असा रेफरन्स इलेक्ट्रोड ज्याचं ओरिजिन SHE आहे. SHE मुळे तयार झालेला रेफरन्स इलेक्ट्रोड. SHE हा प्रायमरी आहे, प्रायमरी पासून तयार झालेलं सेकंडरी. ठीक आहे. The reference electrode which is originated from SHE, it is called secondary reference electrode. ठीक आहे. सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल हे नॉट इक्वल टू 0 असतं. हे लक्षात ठेवा, हे महत्वाचं. प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड म्हणजे SHE, त्याचं पोटेन्शियल किती आहे फिक्स करण्यात आलंय. किती करण्यात आलंय? 0 व्होल्ट. पण सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल हे नॉट इक्वल टू 0 व्होल्ट असतं. आता याचं जे एक्झाम्पल आपल्या सिलेबसमध्ये आहे, इट इज कॅलोमल इलेक्ट्रोड. कॅलोमल इलेक्ट्रोड. नाउ सी फर्स्ट व्हॉट इज द मीनिंग ऑफ दिस कॅलोमल. कॅलोमल हे काही सायंटिस्टचं वगैरे नाव नाही. कॅलोमल इट इज नेम ऑफ कंपाऊंड. कॅलोमल एक कंपाऊंड आहे. कॅलोमलचा अर्थ आहे मर्क्युरस क्लोराइड. मर्क्युरस क्लोराइड. मर्क्युरस क्लोराइड. Hg2Cl2. Hg2Cl2 याला म्हणायचं कॅलोमल. मर्क्युरस आणि मर्क्युरिक दोन्ही असतात. नाही तर मर्क्युरस आहे. हे सगळ्यांना माहिती असावं, एवढं नॉलेज असावं. लोअर ऑक्सिडेशन स्टेट असेल तर OUS असतं, हायर ऑक्सिडेशन स्टेट असेल तर IC असतं. जसं Fe+2चं नाव तुम्ही ऐकलं असेल, फेरस. याचं नाव काय? फेरस. आणि Fe+3चं नाव काय? फेरिक. फेरस, फेरिक. तसंच मर्क्युरी 2 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये एक्झिस्ट करतो, +1 आणि +2. +1 मर्क्युरी म्हणजे मर्क्युरस, मर्क्युरस. +2 म्हणजे मर्क्युरिक. तर इथं ऑक्सिडेशन स्टेट जर तुम्ही फाइंड केली मर्क्युरीची, हे 2 क्लोरीन -2, 2 मर्क्युरी +2, 1 मर्क्युरी +1. मर्क्युरीची ऑक्सिडेशन स्टेट +1 असल्यामुळं या कंपाऊंडचं नाव काय रे? मर्क्युरस क्लोराइड. मर्क्युरस क्लोराइड. तर मर्क्युरस क्लोराइडचं पेस्ट, मर्क्युरस क्लोराइडचं पेस्ट या इलेक्ट्रोडमध्ये वापरलं जातं. त्याचं पेस्ट वापरतायत. मर्क्युरस क्लोराइडचं पेस्ट वापरलं जातंय म्हणून या इलेक्ट्रोडला काय म्हणलं जातं रे? कॅलोमल इलेक्ट्रोड. ठीक आहे का? आता बघा, ही पहिली गोष्ट. आता दुसरी गोष्ट. Second thing, it is metal sparingly soluble salt electrode. It is metal sparingly soluble salt electrode. Sparingly soluble salt electrode. याचा अर्थ आपण काल पाहिला होता. मेटल असतो आणि त्याच्या स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्टचा एक्झिस्टन्स असतो. मर्क्युरस क्लोराइड इट इज स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट. तर मर्क्युरीचा हा सॉल्ट आहे, मर्क्युरस क्लोराइड विच इज स्पॅरिंगली सोल्युबल, म्हणून तो या कॅटेगरीचं एक्झाम्पल आहे. मेटल स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट इलेक्ट्रोड. ठीक आहे का? अरे ठीक आहे का? ओके. नाउ इट्स रिप्रेझेंटेशन. इट्स रिप्रेझेंटेशन. रिप्रेझेंटेशन. ठीक आहे, बघा. KCl, KCl पोटॅशियम क्लोराइड.
लक्षात येईल तुमच्या का बरं ते. याचं कॉन्सन्ट्रेशन लिहितोय मी C. Hg2Cl2, Hg2Cl2 सॉलिड, पेस्ट आहे त्याचं, पेस्ट. पेस्ट म्हणजे लिक्विड स्टेट धरायचं नसतं, त्याला सॉलिडच म्हणतात. ऑलमोस्ट सॉलिड, नॉट एक्झॅक्टली सॉलिड, पण जवळपास सॉलिड. मर्क्युरी लिक्विड, मर्क्युरी लिक्विड. ठीक आहे. बघा KCl का वापरलं जात असावं. आपण पाहिलं होतं मेटल स्पॅरिगली सोल्युबल सॉल्टमध्ये जो स्पॅरिगली सोल्युबल सॉल्ट असतो त्याचा जो ॲनायन आहे त्याचं सोल्युशन असतं. याचं ॲनायन कोण आहे? याचा ॲनायन आहे Cl-. तर Cl- कंटेनिंग सोल्युशन घ्यावं लागेल. बघा KCl मध्ये इथं Cl- असतो ना, Cl- सोल्युशन वापरायचं आहे म्हणून कशाचा वापर केला जातो? KClचा वापर केला जातो. लक्षात आले का सगळ्यांच्या? कॅलोमल इलेक्ट्रोड बद्दल काय काय गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. कॅलोमलचा फॉर्म्युला लक्षात ठेवा, Hg2Cl2. त्याचं पेस्ट वापरलं जातं आहे, त्याचं पेस्ट वापरलं जातं आहे इलेक्ट्रोलाइट म्हणून. मेटल स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट इलेक्ट्रोडचं एक्झाम्पल आहे हे. इट इज एक्झाम्पल ऑफ दिस कॅटेगरी, मेटल स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट इलेक्ट्रोड. ठीक आहे. याचं रिप्रेझेंटेशन KCl कॉन्सन्ट्रेशन, Hg2Cl2 सॉलिड, पेस्ट असल्यामुळे सॉलिड, Hg लिक्विड. ठीक आहे. राहील ना एवढं लक्षात? ओके. आता मी याचं पोटेन्शियल किती म्हणतोय? नॉट इक्वल टू 0 व्होल्ट. पण मी म्हणलं होतं की सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल ऑलरेडी आपल्याला माहिती असतं. मग ते कसं, नेमकं आहे किती, किंवा कोण डिसाईड करतं? कॅलोमल इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल डिसाईड करणारा फॅक्टर नेमका कोणता, याची आपण स्टडी करू. ठीक आहे. त्यासाठी मला बोर्ड इरेज करायचं आहे, त्यामुळे तुम्ही हे फटाफट नोट करून घ्या. ओके. आता पाहूत, कॅलोमल इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल हे 0 व्होल्ट नाही, कारण तो सेकंडरी आहे. 0 नाही तर मग नेमकं किती आहे, किंवा त्याची व्हॅल्यू नेमकं ठरवतं कोण? ओके. तर बघा, पोटेन्शियल ऑफ कॅलोमल इलेक्ट्रोड, पोटेन्शियल ऑफ कॅलोमल इलेक्ट्रोड, potential of Calomel electrode depends on the concentration of KCl, depends on the concentration of KCl, depends on the concentration of KCl. पोटॅशियम क्लोराईड सोल्युशनच्या कॉन्सन्ट्रेशनवर ते पोटेन्शियल डिपेंड असतं. कसं? मी याला प्रूव्ह करून दाखवतोय. बघा, KCl कॉन्सन्ट्रेशन बदलल्यानंतर पोटेन्शियल देखील बदललेलं तुम्हाला दिसेल. तर मी एक छोटासा टेबल तयार करतोय. पहा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ KCl, कॉन्सन्ट्रेशन ऑफ KCl हा पहिला कॉलम, आणि दुसरा कॉलम पोटेन्शियल, पोटेन्शियल व्हॅल्यू, पोटेन्शियल व्हॅल्यू. ठीक आहे. पाहू आता वन बाय वन. बघा, 0.1 मोलार, 0.1 मोलार, 1 मोलार आणि सॅच्युरेटेड, सॅच्युरेटेड. ठीक आहे. तर आपण KCl सोल्युशनचे 3 प्रकार कन्सिडर करतोय. एक 0.1 मोलार, दुसरा 1 मोलार, तर तिसरा सॅच्युरेटेड. सॅच्युरेटेड म्हणजे व्हेरी व्हेरी हायली कॉन्सन्ट्रेटेड, खूपच जास्त कॉन्सन्ट्रेशन असणारं. ठीक आहे. सॅच्युरेटेडचा एक्झॅक्ट मिनिंग तुम्ही आयोनिक इक्विलिब्रियम टॉपिकमध्ये स्टडी करणार आहात. सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे सोल्युबिलिटी व्हॅल्यूला मॅच झाल्यानंतर ते सॅच्युरेटेड सोल्युशन असतं. ठीक आहे. सध्याला तुम्हाला समजण्यासाठी सांगतो मी, हायली कॉन्सन्ट्रेटेड, हायली कॉन्सन्ट्रेटेड, 0.1 मोलार, 1 मोलार आणि सॅच्युरेटेड. आता बघा पोटेन्शियलच्या व्हॅल्यू, 0.337 व्होल्ट, 0.337 व्होल्ट, 0.280 व्होल्ट, 0.280 व्होल्ट आणि 0.242 व्होल्ट, 0.242 व्होल्ट. ठीक आहे. आता तुमच्या मनात लगेच क्वेश्चन येईल, सांगा सर, तुम्ही जर आता माझ्या पुढे रिॲलिटीमध्ये बसलेले असता, मला लगेच चिठ्ठी आली असती, सर या व्हॅल्यू पाठ करायच्या का? स्पेशली मुलींना म्हणतोय, या व्हॅल्यू पाठ करायच्या नाहीत, या व्हॅल्यू पाठ करायच्या नाहीत जर तुम्हाला CET द्यायची नसेल तर. पण
तुम्हाला जर महाराष्ट्र गव्हर्नमेंटची सीईटी एक्झाम द्यायची असेल तर तुम्हाला हा टेबल पाठ करावा लागतो, कारण सीईटी एक्झामचा हा खूप फेमस क्वेश्चन आहे. उगाच बोलत नाही. तुम्ही सीईटीचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन जर पाहिले, बऱ्याचदा क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे, आपल्याला हे देतात आणि या पुढची व्हॅल्यू विचारली जाते. ठीक आहे का? नीट आणि जेई थोड्या वरच्या लेवलचे एक्झाम आहेत, त्याच्यात असा क्वेश्चन विचारला जाऊ शकत नाही. ठीक आहे का? लक्षात आलं? केसीएल कॉन्सन्ट्रेशन बदलतंय, सॅच्युरेटेड म्हणजे हायली कॉन्सन्ट्रेटेड. केसीएल कॉन्सन्ट्रेशन बदलतंय, पोटेन्शियलची व्हॅल्यू देखील बदलते. आता थोडंसं किंचित दिमाग लावू आपण. बघा, कॉन्सन्ट्रेशन केसीएलचं वाढायलं 0.1चं 1 झालं. सॅच्युरेटेड म्हणजे हे खूप जास्त असतं. कॉन्सन्ट्रेशन वाढतंय केसीएलचं. पोटेन्शियलची व्हॅल्यू बघा, पोटेन्शियलची व्हॅल्यू कमी व्हायली. कॉन्सन्ट्रेशन ऑफ केसीएल सोल्युशन इज इन्क्रीजिंग. Concentration of KCl solution is increasing, the value of potential decreasing. So what I can say, there is inverse relation between potential of calomel electrode and KCl concentration. आता तुम्ही RCC चे स्टुडंट आहात, तुमच्या माइंड मध्ये लगेच क्वेश्चन आला पाहिजे की बाबा असं कसं काय, केसीएल कॉन्सन्ट्रेशन वाढतंय, पोटेन्शियल कॅलोमल इलेक्ट्रोडचं कमी होतंय, पण का? याचं रिझन मी देणार आहे तुम्हाला, पण थोडंसं वेट करा. एक 2-3 व्हिडिओ झाल्यानंतर नर्न्स्ट इक्वेशनमध्ये मी प्रूव्ह करून दाखवणार आहे की वाय द पोटेन्शियल ऑफ कॅलोमल इलेक्ट्रोड इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ केसीएल. माझं प्रॉमिस असेल, मी याचा प्रूफ देणार आहे. ठीक आहे, दोनच क्लास थांबा. 2 क्लास नंतर तुम्हाला या रिलेशनचा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ केसीएल आणि पोटेन्शियलमध्ये रिलेशन कसं, इन्व्हर्स व्हॅल्यू बघा, हे वाढते तर हे कमी व्हायला, याचा प्रूफ मी देणार आहे. ठीक आहे, चला फटाफट नोट करा. आता कॅलोमल इलेक्ट्रोडवर होणाऱ्या रिॲक्शन्स, त्याचं पोटेन्शियल लक्षात आलंय. पोटेन्शियल ऑफ कॅलोमल इलेक्ट्रोड इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ केसीएल. नाउ रिॲक्शन्स टेकिंग प्लेस. रिॲक्शन्स, ठीक आहे, बघा. फर्स्ट, when it acts as cathode, जेव्हा हा कॅथोड म्हणून काम करतोय. आता कॅथोड म्हणल्यानंतर कोणती रिॲक्शन रे? रिडक्शन. Hg2Cl2 सॉलिड प्लस 2 इलेक्ट्रॉन्स, रिडक्शन ॲट कॅथोड. 2Hg लिक्विड प्लस 2Cl मायनस, रिडक्शन झालं. ठीक आहे, या रिॲक्शनचं पोटेन्शियल हे नॉट इक्वल टू 0 व्होल्ट, कारण हा सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोड आहे. इट इज सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोड. नाउ when it acts as anode, जेव्हा हा एनोड म्हणून काम करतो, एनोड म्हणल्यानंतर ऑक्सिडेशन, 2Hg लिक्विड प्लस 2Cl मायनस गिविंग Hg2Cl2 सॉलिड प्लस 2 इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, तर या रिॲक्शन्स तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत, कारण नर्न्स्ट इक्वेशन हे काय म्हणालीत की रोज नर्न्स्ट इक्वेशन म्हणावंच लागतं, कारण तुझ्या माइंडमध्ये फिट व्हावं. नर्न्स्ट इक्वेशन या टॉपिकचा मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे, म्हणून म्हणतोय. ठीक आहे ना? तर बघा, जेव्हा हा कॅथोड म्हणून काम करतो, रिडक्शन रिॲक्शन, पोटेन्शियल नॉट इक्वल टू 0 व्होल्ट, सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोड आहे. आणि जेव्हा हा एनोड म्हणून काम करतो, अगेन पोटेन्शियल नॉट इक्वल टू 0 व्होल्ट. लक्षात आलंय? लक्षात ठेवायच्या त्या रिॲक्शन. ठीक आहे, चला आता बघा कॅलोमल इलेक्ट्रोड बद्दल काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिली गोष्ट, कॅलोमल मीन्स मर्क्युरस क्लोराईड. तर कॅलोमलचं पेस्ट या इलेक्ट्रोडमध्ये वापरलं जात आहे, म्हणून नाव पडलंय कॅलोमल इलेक्ट्रोड. ठीक आहे ना? इट इज मेटल स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट इलेक्ट्रोड. कोणत्या प्रकारचा इलेक्ट्रोड हे सांगितलं, कारण मर्क्युरस क्लोराईड हा स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट आहे. स्पॅरिंगली सोल्युबल मीन्स व्हॉट? व्हेरी लेस सोल्युबल. ठीक आहे,
त्यानंतर आपण स्टडी केलं होतं. काय स्टडी केलं होतं त्यानंतर? त्याचं रिप्रेझेंटेशन. KCl हॅव्हिंग कॉन्सन्ट्रेशन C, Hg2Cl2 सॉलिड सिंगल वर्टिकल लाईन Hg लिक्विड. ओके. त्यानंतर त्याचं पोटेन्शियल ऑफ कॅलोमल इलेक्ट्रोड डिपेंड्स अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ KCl आणि रिलेशन कसं आहे? इन्व्हर्सली प्रपोर्शनल. ठीक आहे ना. आणि हे शेवटचं डिस्कशन रिॲक्शन ऑकरिंग ॲट कॅलोमल इलेक्ट्रोड, कॅथोड म्हणून काम केल्यानंतर, ॲनोड म्हणून काम केल्यानंतर. ठीक आहे ना. तर इथं आपलं डिस्कशन संपतंय. रेफरन्स इलेक्ट्रोड, चला एका मिनिटात सगळा रेफरन्स इलेक्ट्रोड कन्सेप्ट तुमच्यापुढे उभा करतोय. रेफरन्स इलेक्ट्रोड which is used in the determination of other electrode potential and whose potential is already known to us is called reference electrode. Two types: primary reference electrode, secondary reference electrode. Primary reference electrode, पहिला reference electrode SHE, standard hydrogen electrode. Secondary reference electrode, there are so many examples. Secondary reference electrode originated from primary reference electrode. SHE बद्दल लक्षात ठेवा. 1 मोलार कॉन्सन्ट्रेशन, 1 बार प्रेशर, 298 केल्विन टेम्परेचर, या तिन्ही कंडिशन ॲट ए टाइम सॅटिस्फाय झाल्या. पोटेन्शियल किती असतं रे SHEचं? 0 व्होल्ट असतं. ठीक आहे. सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोड म्हणजे SHE पासून तयार झालेले इलेक्ट्रोड. त्यामध्ये आपल्या सिलेबसचा भाग असणारे एक्झाम्पल आत्ता आपण स्टडी केलेलं कॅलोमल इलेक्ट्रोड. ठीक आहे ना. खूप सिंपल डिस्कशन आहे. ठीक आहे ना. चला नोट करा. चला एक छोटंसं डिस्कशन आहे रिगार्डिंग गॅल्व्हॅनिक सेल. ते डिस्कशन आहे इफेक्ट ऑफ एक्सटर्नल opposing potential on working of galvanic cell, गॅल्व्हॅनिक सेलच्या वर्किंगवर होणारा इफेक्ट कोणाचा? एक्सटर्नल अपोजिंग पोटेन्शियलचा. तुम्ही फिजिक्समध्ये पाहिलेलं असावं हे करंट इलेक्ट्रिसिटी टॉपिकमध्ये. अपोजिंग EMF अप्लाय करणे, अपोजिंग पोटेन्शियल अप्लाय करणे. ठीक आहे. एकदम साधं डिस्कशन आहे. आय एम गोइंग टू एक्सप्लेन दिस पॉइंट विथ द हेल्प ऑफ आपण पाहिलेली गॅल्व्हॅनिक सेल, डॅनियल सेल. ठीक आहे. डॅनियल सेलचं पोटेन्शियल ऑफ डॅनियल सेल इज किती आहे रे? लक्षात ठेवा, म्हणलं होतं तुम्हाला पोटेन्शियल ऑफ डॅनियल सेल इट इज 1.1 व्होल्ट. 1.1 व्होल्ट. ठीक आहे. सांगितलेली व्हॅल्यू आहे 1.1 व्होल्ट. ठीक आहे. आता बघा केस 1 शॉर्टमध्ये लिहितो हा. एक्सटर्नल पोटेन्शियल लेस दॅन 1.1 व्होल्ट. डॅनियल सेलचं स्वतःचं पोटेन्शियल किती आहे? 1.1 व्होल्ट. डॅनियल सेलचं स्वतःचं पोटेन्शियल किती आहे? 1.1 व्होल्ट. आता मी बाहेरून त्याला एक अपोजिंग पोटेन्शियल अप्लाय करायलो. बाहेरून एक फिजिक्समध्ये जसा अपोजिंग फोर्स असतो ना तसा विचार करा. अपोजिंग फोर्स आपण अप्लाय करायलो, एक्सटर्नल अपोजिंग फोर्स जो लेस आहे 1.1 व्होल्ट पेक्षा, जो आहे लेस दॅन 1.1 व्होल्ट. काय होईल रे? काय होईल? ठीक आहे. समजा फिजिक्सच्याच भाषेत तुम्हाला सांगतो म्हणजे लक्षात येईल. समजा ही बॉडी इकडं चाललेली आहे. ठीक आहे. आणि या डायरेक्शनमध्ये फोर्स लागलेला आहे समजा 20 न्यूटन्स. आता मी इकडून फोर्स लावला समजा 5 न्यूटनचा. या बॉडीच्या डिस्प्लेसमेंटवर काही परिणाम होईल का? बिलकुल नाही. ही बॉडी राईट हँड साईडलाच मूव्ह होणार आहे कारण या बाजूचा फोर्स कसा आहे? जास्त आहे. तसाच विचार करा. डॅनियल सेलचं स्वतःचं पोटेन्शियल किती आहे? 1.1 व्होल्ट. मी बाहेरून पोटेन्शियल अप्लाय करतोय लेस दॅन 1.1 व्होल्ट. मग डॅनियल सेलच्या वर्किंगवर याचा परिणाम होईल का? होणार नाही. डॅनियल सेलची वर्किंग जशी चालू होती तशीच चालू राहील. ठीक आहे. तर मी इथं लिहितोय सेल रिॲक्शन प्रोसीड्स
ॲज युजल, म्हणजे जसं चालू होतं अगोदर तसंच ॲज युजल. ठीक आहे. सांगा इलेक्ट्रॉनचा फ्लो कसा असतो. डॅनियल सेलमध्ये इलेक्ट्रॉन कसे फ्लो होत असतात. कुठल्याही गॅल्व्हॅनिक सेलमध्ये इलेक्ट्रॉनचा फ्लो हा ॲनोड टू कॅथोड होत असतो, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. आता डॅनियल सेलमध्ये ॲनोड कोण आहे, झिंक आहे. कॅथोड कोण आहे, कॉपर. इथं लिहितोय मी, इलेक्ट्रॉन फ्लोज फ्रॉम झिंक टू कॉपर. त्या डायग्राममध्ये बघा मी झिंक टू कॉपरच सांगितलेलं आहे तुम्हाला, झिंक टू कॉपर. लक्षात आलं का रे सगळ्यांच्या. बघा माझं म्हणण्याचा अर्थ काय आहे. डॅनियल सेलचं स्वतःचं पोटेन्शियल आहे 1.1 व्होल्ट. आता मी एक्सटर्नल अपोजिंग पोटेन्शियल अप्लाय केलं ज्याची व्हॅल्यू 1.1 व्होल्टपेक्षा कमी आहे, याला लेस दॅन म्हणायचं. भारी गोष्ट सांगितली हा. याला काय म्हणायचं, लेस दॅन म्हणायचं. लेस दॅन 1.1 व्होल्ट आहे. ठीक आहे. तर त्याचा परिणाम डॅनियल सेलच्या वर्किंगवर काय होतो, काहीच होत नाही, काहीच होत नाही. ठीक आहे. सेल रिॲक्शन प्रोसीड्स ॲज युजल, जसं चालू होतं तसंच राहतं. इलेक्ट्रॉनचा फ्लो कसा रे, झिंक टू कॉपर. करंटचा फ्लो कसा, कॉपर टू झिंक. इलेक्ट्रॉन फ्लोज फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, बट कन्व्हेन्शनल करंट फ्लोज फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, कॉपर टू झिंक. ती डायग्रॅम रेफर करा डॅनियल सेलची, जी मी सांगितली आहे तुम्हाला, तुम्हाला लक्षात येऊन जाईल. ठीक आहे. ही पहिली केस. केस सेकंड, external potential greater than 1.1 volt, external potential greater than 1.1 volt. पाहूत आता काय होईल. परत फिजिक्सची हेल्प घेऊ आपण. समजा ही बॉडी इकडे चालली आहे आणि याच्यावर फोर्स अप्लाय झाला होता 20 न्यूटन. 20 न्यूटन फोर्समुळे ती बॉडी राईट हँड साईडला जायली होती. ठीक आहे. आता मी काय केलं, लेफ्ट हँड साईडकडून 50 न्यूटनचा फोर्स अप्लाय केला, 50 न्यूटनचा. आता ती बॉडी राईटला जाईल का रे, नाही. ती बॉडी राईटला आता जाणार नाही. कुठं जाणार आहे, लेफ्टला जाणार आहे. इथं तसंच व्हायलं. एक्सटर्नल पोटेन्शियल जे आपण अप्लाय करायलो ते 1.1 व्होल्टपेक्षा जास्त आहे. आता काय होईल, सेल रिॲक्शन विल ऑकर इन रिव्हर्स डायरेक्शन. सेल रिॲक्शन occurs in reverse direction. रिव्हर्स डायरेक्शन मध्ये सेल रिॲक्शन होईल. इलेक्ट्रॉनचा फ्लो कसा होईल, इलेक्ट्रॉन फ्लोज फ्रॉम कॉपर टू झिंक. उलट, आता उलट, सगळं उलट होतं. सेल रिॲक्शन उलटी होते, इलेक्ट्रॉनचा फ्लो उलटा होतो. इलेक्ट्रॉन फ्लो कसा व्हायला आता, कॉपर टू झिंक. पूर्वीला कसा होता, झिंक टू कॉपर. करंटचा फ्लो पण उलटा होईल. ठीक आहे. झिंक टू कॉपर इलेक्ट्रॉन फ्लो होत होते, कॉपर टू झिंक करंट फ्लो होत होतं. आता इलेक्ट्रॉन फ्लो व्हायले कॉपर टू झिंक, करंट कसं फ्लो होईल, झिंक टू कॉपर. रेफर दॅट डायग्राम. मी म्हणतोय सगळं उलट होत आहे, त्या डायग्रामचं सगळं उलट होतं. कारण एक्सटर्नल फोर्स कसा आहे, जास्त आहे सेलच्या पोटेन्शियलपेक्षा. अरे लक्षात यायलं ना तुमच्या. थोडंसं फिजिक्स लावा ना, फिजिक्स लावा थोडंसं, काही विशेष नाही. थोडंसं मेकॅनिक्स लावा. ठीक आहे. चला केस थर्ड. लक्ष दे रे इकडं. केस थर्ड, एक्सटर्नल पोटेन्शियल इक्वल टू 1.1 व्होल्ट. एक्सटर्नल पोटेन्शियल इक्वल टू 1.1 व्होल्ट. ठीक आहे. परत एकदा फिजिक्स. Suppose this is the body. I have applied 20 Newton force from this side and 20 Newton force again from this side. दोन्ही बाजूने मी सेम मॅग्निट्यूडचा फोर्स अप्लाय केला. बॉडी कुठं जाईल, कुठंच जाणार नाही. बॉडी जागच्या जागी थांबेल. बॉडी ही जागच्या जागी थांबेल. ठीक आहे ना. अरे येईल ना लक्षात. ठीक आहे. एक्सटर्नल पोटेन्शियल जर 1.1 व्होल्ट असेल, सेल रिॲक्शन स्टॉप व्हायली म्हणजेच इलेक्ट्रॉन फ्लो स्टॉप्स. इलेक्ट्रॉनचा फ्लो स्टॉप झाला, करंट देखील स्टॉप्स. करंटचा फ्लो देखील होणार नाही. ठीक आहे ना. अरे एकदम साधं आहे रे, विचार कर थोडासा. ठीक आहे.
एक्सटर्नल अपोजिंग पोटेन्शियलचा इफेक्ट सेलच्या वर्किंगवर आपण स्टडी करत होतो. 3 केस स्टडी केल्या. अप्लाय केलेलं एक्सटर्नल पोटेन्शियल हे 1.1 व्होल्टपेक्षा कमी असेल, काहीच फरक पडत नाही. गॅल्व्हॅनिक सेलच्या वर्किंगवर त्याचा काहीच परिणाम होत नाही. सेल रिॲक्शन ॲज युजल पुढे चालत राहते. ठीक आहे. पण जर एक्सटर्नल पोटेन्शियल अप्लाय केलेलं 1.1 पेक्षा जास्त असेल, ठीक आहे. आता हे 1.1 कुठून आले? मी डॅनियल सेलचं एक्झाम्पल घेऊन सांगायलो तुम्हाला. पण हे फक्त डॅनियल सेलमध्ये होते असा विचार करणं निव्वळ मूर्खपणा असेल. हे कुठल्याही गॅल्व्हॅनिक सेलसाठी ट्रू असेल. ठीक आहे ना? अरे आलं का लक्षात? समजण्यासाठी हेल्प घेतली आहे डॅनियल सेलची. जर तुम्ही एक्सटर्नल पोटेन्शियल सेल पोटेन्शियलपेक्षा जास्त अप्लाय केलं, सगळ्या रिॲक्शन रिव्हर्स होतात, सगळे फ्लो देखील रिव्हर्स होतात. आणि जर एक्सटर्नल पोटेन्शियलची व्हॅल्यू सेल पोटेन्शियलला मॅच करत असेल, गॅल्व्हॅनिक सेलची वर्किंग स्टॉप होऊन जाते, इलेक्ट्रॉनचा फ्लो स्टॉप होऊन जातो, करंटचा फ्लो स्टॉप होऊन जातो. ठीक आहे ना? सो टू कन्क्लूड आय कॅन से दॅट इफ वी अप्लाय एक्सटर्नल अपोजिंग पोटेन्शियल लेस दॅन पोटेन्शियल ऑफ सेल, म्हणजे पहिली केस, if we apply external opposing potential less than potential of cell, then cell reaction proceeds as usual. There is no change in the cell reaction. There is no change in the flow of electron as well as current. ठीक है? Second case, if we apply external potential greater than potential of cell, then there is reversing of cell reaction, reversing of electron flow, reversing of current flow. Okay? And third case, if external potential applied is exactly equal to cell potential, then cell reaction stops it working, electron flow stops, current flow stops. आले का रे तुझ्या लक्षात? हे सांगण्याचं कारण NCERT एक्झॅम्पलर जर पाहिलं, NCERT एक्झॅम्पलरमध्ये हा क्वेश्चन दिलेला आहे आणि मला वाटतं कुठल्या तरी प्रिव्हियस एक्झाममध्ये देखील हा क्वेश्चन आलेला आहे. म्हणून लक्षात ठेवा, थोडंसं फिजिक्स माइंडमध्ये आणा, हे तुम्हाला एकदम इझिली समजून जाईल. फिजिक्स न आणता पण समजलं तर अतिउत्तम असेल. ठीक आहे ना? ठीक आहे, आलं का मग लक्षात? चला फटाफट नोट करा.